नमस्कार मित्रांनो, आता आपण उभे आहोत दापोलीमधल्या गिमोने गावात. प्रोजेक्टचं नाव आहे मिस्ट्री वुड्स. दापोली कृषी विद्यापीठ आहे जो साधारणतः 2-2.5 किलोमीटरवरती आहे. खासियत म्हणजे मला जी वाटली ती तुम्हाला सांगतो. आपण सर्वच जाहिरात करताना बोलतात पक्के रस्ते पक्के रस्ते पक्के रस्ते. पक्के रस्ते आपल्या शहरात आहेत हो, त्याचा काहीच विषय नाही आहे. बट इथे यायचा आनंद जो मला आला, एक साधारणतः 700-800 मीटर रस्ता कच्चा आहे, मस्त मातीचा रस्ता आहे, गाडी चालत होती, मस्त धूळ उडत होती. पावसाळ्यात सुद्धा मोटरेबल रस्ते आहेत. जे ओनर आहेत कुलटकर साहेब त्यांना मी विचारलं तर पावसाळ्यात सुद्धा हा व्यवस्थित मोटरेबल आहे, काहीच विषय नाही. चारही बाजूला डोंगर आहेत आणि मध्येच प्लॉट आहे. आणि प्लॉट सुरुवातीमध्ये 0 पासून असा चढत म्हणजे जवळजवळ 30 फुटापर्यंत असा उंच गेलेला आहे. टप्प्याटप्प्याला प्लॉट आहेत, दोन्ही बाजूला प्लॉट आहेत. अगदी सुंदर प्लॉट केलेले आहेत. बेसिकली काजूची झाडं इथे खूप आहेत, नारळ आहेत, आंबे आहेत, चिकू आहे, लिंब लावलेले आहेत, बरीचशी झाडं आहेत. मेन गेट केलेलं आहे. आणि प्रोजेक्टचे जे ओनर आहेत कोलटकर साहेब, त्यांचं म्हणणं ते स्वतः सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांच्या बरीचशी कामं इथे दापोलीमध्ये चालू आहेत. त्यांनी मला सांगितलं की महेश, इथे जे काही आपल्याला क्लायंट्स असतील ते असेच बघूया आपण की ज्यांना स्वतःला बंगला बांधायचा आहे, घर बांधायचं आहे. आणि मग नंतर त्यांनी मला सर्व सविस्तर समजवलं. तर लक्षात आलं की काय त्यांचं म्हणणं असं की महेश काय होतं, लोक एने प्लॉट बोलतात, घेतात आणि ते आयुष्यभर ते प्लॉट तसेच पडून राहतात आणि परत लोक येत नाही. घर बांधल्यावरती काय होईल, एक आपली अटॅचमेंट होते घराबरोबर, दापोलीबरोबर अटॅचमेंट होईल आणि कोकणातली अटॅचमेंट आहेच म्हणून आपण इथे येतो. बिझनेसमध्ये आहेत, म्हणजे त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे, हॉटेल बिझनेसमध्ये आहे. त्यांनी मला सांगितलं, इकॉनॉमिक कॅल्क्युलेट करून दाखवल्या, चांगला बिझनेस आहे. पण तो म्हणजे आपण लोकांना सांगूया की तुम्ही या घर बांधा, तुम्हाला स्वतःचं वापरायचं असेल वापरा, गुड. पण नसेल वापरायचं आहे तर आपण त्यांना बोलतो सपोर्ट करूया. आणि इथे चांगल्यापैकी होमस्टेचा बिझनेस चालू शकतो. कारण की मुंबई पुण्यातल्या लोकांना, म्हणजे आपल्या सर्व शहरातल्या लोकांना, मी ठाण्यातला आहे, तर एक असं वाटतं गावा ठिकाणी जावं, 2 दिवस राहावं, 4 दिवस राहावं. त्यामुळे होमस्टेचा आणि लोकांना त्यातल्या त्यात म्हणजे हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा असा स्वतंत्र बंगला मिळाला, 4-5 कुटुंब आले, मित्र आले, फॅमिली मेंबर आले, तर एकत्र राहता येतं, गप्पा मारता येतात 4 दिवस. त्यामुळे म्हणजे तुम्ही प्लॉट घेल, बंगला बांधा आणि त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्या. स्वतः पण वापरा, बिझनेस वाईज पण बिझनेस पण करा. हा तुमचा कॉल आहे. म्हणजे तुम्हाला जर वापरायची असेल तुम्ही पण वापरा, किंवा तुम्ही बिझनेस करायला पण हे करू शकता. आणि हे चांगलं व्हेंचर आहे. म्हणजे इन्कमचा इन्कम आणि आपलं गावचं गावसरच होतं. आणि मार्केट वगैरे बोललं तर मी जसं दापोली सांगितलं 2-2.5 किलोमीटर, हार्डली म्हणजे 7-8 मिनिटाचा ड्राईव्ह आहे, त्यापेक्षा जास्त नाही. कधी काही लागलं तर पटकन जातात. आणि दापोली त्यातल्या त्यात टाऊनच आहे, सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, मेडिकलपासून म्हणजे सर्वच गोष्टी अवेलेबल आहेत. हरणे बीच साधारणतः 10-1 किलोमीटर आहे इथून. मुरुड बीच आहे, लाडघर बीच आहे. दापोली यायला तुम्हाला पुण्यावरून येताना तुम्ही म्हणजे वाया मंडणगड वगैरे येऊ शकता. सेम टाईम म्हणजे मुंबईतल्या लोकांना मला जो सोयीस्कर वाटला तो खेडवरून मी येतो, म्हणजे पूर्ण मुंबई गोवा हायवेने येतो आणि खेडवरून उजव्या हाताला वळून आतमध्ये येतो. थोडंसं 10-15 किलोमीटर जास्त पडतं, पण रस्ता चांगला आहे, बरं वाटतं, गाडी चालवायला बरं वाटतं यायला. आणि खरोखर दापोलीत परवा 4 दिवसापूर्वी होतो, म्हणजे टेम्परेचर तर संध्याकाळचं चांगलं होतं. सकाळी गाडीवरती एवढं ओस पडलेलं ना, म्हणजे असं वाटलेलं कोणीतरी शॉवर केलं पाणी, म्हणजे एवढं चांगलं क्लायमेट. पहाटे मी कधी दापोलीत आलो तर माझं फिक्स आहे सकाळी निघायचं, वॉकला जायचं, प्रसन्न वाटतं. टेम्परेचर मला वाटतं पहाटे साधारणतः 20-22च पकडा तुम्ही असं असेल. म्हणजे मे महिन्यात जर आपण 20-22 बोललो तर खूप प्लेझंट वाटतं, खूप बरं वाटतं. तर मी तुम्हाला विनंती करतो, या, मी आलो आहे, तुम्ही या, बघा प्लॉट, सिलेक्ट करा प्लॉट, जो आवडेल तो विकत घ्या. कन्स्ट्रक्शनसाठी आपण कुलटकर साहेब आहेत, त्यांच्याबरोबर बोलून कन्स्ट्रक्शन कॉस्ट फिक्स करून तुम्ही कन्स्ट्रक्शन करून घेऊ शकता. आणि कन्स्ट्रक्शन ग्राउंड+1 किंवा ग्राउंड फ्लोअरचं जरी बांधलं तर मला वाटतं 6-8 महिने खूप झाले कन्स्ट्रक्शन करता. 6-8 महिन्यात तुमचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल. हां, एने रत्नागिरी कलेक्टर आहे, त्याच्याकडून एने सँक्शन आहेत. आणि अगोदर जी प्लॉट्स विकले गेलेले आहेत त्यापैकी बऱ्याचशा लोकांनी लोन घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला लोनसुद्धा मिळतं. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात, म्हणजे प्लॉट घेण्याकरता पण आपल्याला लोन मिळतं, सायमल्टेनियसली आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्याकरता पण लोन मिळतं. म्हणजे लोन हा जर विषय जर आपल्याला करायचा असेल तो पॉसिबल आहे.
आणि खूप सुंदर टायटल क्लिअर आहेत. कोलटकर स्वतः लोकल असल्यामुळे पुढच्या ज्या परमिशन वगैरे आपल्याला काय घ्यायला लागतील तो विषय नाही, ते आपल्याला हेल्प करते. समोर त्यांनी गटर लाईन वगैरे बनवून ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला पाणी जे आहे वॉटर ड्रेन ते इथून होत जाईल. आणि समोर त्यांचा आता बस ट्रान्सफॉर्मर येणार आहे. समोर 22 kVचा तुमचा ट्रान्सफॉर्मर लावतील जेणेकरून इलेक्ट्रिसिटीचा विषय नाही. पाण्याचं तुम्ही बोललात तर पाणी समोर तिथे आपलंच म्हणजे हा समोर रस्ता आहे, रस्त्याच्याच पलीकडे ह्यांचाच प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये विहीर आहे आणि आता पण मी थोड्या वेळापूर्वी बघितली विहीर भरलेली होती. मेची 20 तारीख ऑलमोस्ट आणि विहीर भरलेली आहे. त्यामुळे पाण्याचा काहीच विषय नाही, तुम्हाला 24 तास पाणी मिळेल. आणि खरं बघायला गेलं पाणी म्हणजे डायरेक्ट विहिरीतून काढून पिऊ शकता असं पाणी आहे. बट ऑफकोर्स आता आपल्याला सवय लागली फिल्टरची तर आपण फिल्टर वापरायचा. बट खूप सुंदर म्हणजे प्रसन्न गार वाटते. आणि आता मी झाडाखाली उभा आहे एकदम. आता तुम्ही बघाल अजिबात चेहऱ्यावरती घाम नाही काय नाही. तर नक्कीच या, वाट बघतोय. नमस्कार.